नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आपला मित्र ज्ञानेश्वर आणि घेऊन येतो आहे आजच्या सिरीजचा म्हणजे ह्या बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज अंतर्गतचा आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओपासून जवळपास 4-5 व्हिडिओमध्ये आपण सेटिंग्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे की अँड्रॉइड 10 नंतर 14पर्यंत जे काही नवीन फीचर्स सगळे सेटिंग्समध्ये आले साधारणतः, तर ते आपण आजच्या व्हिडिओपासून ते 4-5 व्हिडिओपर्यंत जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर फोनची प्रत्येक सेटिंगच्या प्रत्येक फीचरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करत राहा, शेअर करत राहा सगळ्यांसोबत. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे तुम्ही वेळोवेळी राहाल अप टू डेट. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत फटाफट पोहोचवा, ज्यामुळे आम्हाला कळेल की बाबा खरंच आपल्याला कितपत आवश्यकता आहे. तसेच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करू शकता, ज्यामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि डे टू डे अपडेट्ससाठी तुम्ही जोडू शकता व्हॉट्सॲप अँड टेलिग्राम चॅनलमध्ये. काही जर शंका असतील, क्वेरी असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी देखील रिक्वेस्ट करू शकता. त्यासाठी सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथनं फटाफट जाऊन तुम्हाला हव्या त्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आमच्यासोबत जोडून राहू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता फटाफट आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. ओके, आपण आलो होतो सिक्युरिटी अँड प्रायव्हसी पर्यंत. ओके, लोकेशन मध्ये काय नाही, लोकेशन सर्व्हिसेस आहे. ओके, तर याच्यामध्ये काय बाकी सगळं, तर हे Google location accuracy. ओके Google location history. Google location sharing. ओके, Earthquake. तर याच्यामध्ये काय बघा आपण, How it works. Earthquake alerts. On. How it works. When an earthquake is detected nearby, you will get an alert with the initial estimated magnitude and distance from your location. ओके. Android uses your approximate location to send info about nearby. Bear in mind. Find out more about Earth. See a demo. ओके, Back. ठीक आहे. तर हे आपल्या याचं काय विशेष आपल्यासाठी तर नाही दाखवते मला लोकेशनमध्ये. Safety and emergency. सेफ्टी आणि इमर्जन्सी आहे ह्याच्यामध्ये फक्त. More option. Use unlabeled. Use emergency source on the device unlock screen. ओके, इमर्जन्सी सोर्स ऑन करू शकता तुम्ही इथनं. Emergency source. इमर्जन्सी सोर्स आहे, Emergency sharing. इथं इमर्जन्सी शेअरिंग ऑन करू शकता. खूप भारी आहे हे. करतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा. याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन स्पेशल व्हिडिओ. Emergency contacts. कॉन्टॅक्ट सेट करू शकता, Medical info. मेडिकल इन्फो तुमची सेट करू शकता. Google Play service. Emergency location service. ओके, इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ऑन राहू द्या. Unknown tracker alerts. ऑन ट्रॅकर अलर्ट्स पण हे पण चांगले. बाहेर इमर्जन्सी काय विशेष कामाचे आणि इमर्जन्सी अलर्ट हिस्ट्री आहे. ओके, तर आपण इथनं बॅक याच्यावरती स्पेशल व्हिडिओ येऊन जाईल. ओके, महत्त्वाचे फीचर्स आहेत त्यावरती. Safe battery. बॅटरी आहे, यामध्ये पण विशेष काय नाही आहे. थोडीफार 2-3 फीचर्स आहेत दाखवण्यासारखे. Battery. Third battery used since battery usage by app. ओके, Power saving. Battery health. पॉवर सेव्हिंग मोड तुम्ही ऑन करू शकता कधी जर तुम्हाला गरज पडली तर. Smart rapid charging. स्मार्ट Off. रॅपिड चार्जिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑफ ठेवा, ऑन करू शकता. पण त्याचा हे असं आहे की तुम्हाला लवकर हे करावं लागेल. त्याचे बॅटरी पण खूप लवकर हे होते, चार्ज होते, पण त्याची ड्रेन पण करते. त्यामुळे More settings. मोर सेटिंगमध्ये काय फटाफट बघा आपण. More set high performance mode. ओके, Gets हाय the best परफॉर्मन्स. possible तर performance out of your याचा device. Optimize battery use. ऑप्टिमाइज बॅटरी Automatically हां, मी sleep तुम्हाला standby optimization. sleep Your device standby. consumes less power and sends fewer notifications when you are asleep. On. ओके, तर हे भारी आहे. App battery management. ॲप बॅटरी मॅनेजमेंट आहे. ओके, तर इथे तुम्ही कोणत्या ॲपनी किती बॅटरी वापरली ते मॅनेज करू शकता. हां, हाय परफॉर्मन्स मोडचं मी तुम्हाला सांगतो. हाय परफॉर्मन्स मोड जर तुम्ही ऑन ठेवला तर तुमची जास्त बॅटरी जाईल आणि परफॉर्मन्स पण तुम्हाला तसा तो देईल डेफिनेटली. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने. Optimized high performance mode gets the best possible performance out of your device, but may also increase power consumption and cause your device to heat up. Off. बघा, गरम होऊ शकते, डिव्हाइसला कॉज पण येऊ शकता. म्हणजे हे एकीकडे आपल्याला हाय परफॉर्मन्स मोड पण देते आणि आपल्याला धमकीही देते, वॉर्निंग देते की धमकी देते त्यांनाच माहिती. मग काय खरं काय खोटं असो, आपण सिम्पली बॅक येऊया. Smart rapid charging. More set. You might ओके, be तर back. बॅटरीमध्ये एवढंच आहे. Settings. ओके, Special features. Back safety and emergency. Back digital wealth. Special हे features. स्पेशल फीचर्समध्ये Smart suggestions. स्मार्ट Remind you सजेशन of आहे. service progress and information in real time.
तर Split view. Display two apps at once for easier हे multitasking. स्प्लिट व्यू या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे म्हणजे जसं की मल्टीटास्किंगसाठी एका वेळेस 2 ॲप. Flexible window. फ्लेक्सिबल Get more विंडो, done with floating windows. फ्लोटिंग विंडो तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आपण हे करू शकतो ते. Quick return. क्विक Quickly go रिटर्न back जर to an तुम्ही app by जेस्चर्स tapping the आहेत quick return window. क्विक रिटर्न विंडोवरती क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली रिटर्न येणार. Quick launch. Quick Access launch. frequently used functions while unlocking या your device. डिव्हाइसमध्ये तुम्ही अनलॉक न करता पण काही फंक्शन्स जे आहेत ते डायरेक्टली उघडू शकता. ते कोणते फंक्शन इथं सेटिंग आहे तुम्ही ते सेट करू शकता. Smart sidebar. स्मार्ट Quickly launch साईड बार, apps or access functions from the sidebar. साईड बारवरनं तुम्ही जे फंक्शन किंवा ॲप्लिकेशन ठेवले असेल ते तुम्ही फटाफट लॉन्च करू शकता ह्या ऑप्शनच्या मदतीने. Kids mode. किड्स मोड Digital आहे, well-being starts early. Simple mode. सिम्पल मोड आहे. Zen Space. A Zen. flexible app that helps you stay focused. ओके, झेन स्पेस हे तुम्हाला माहिती आहे. You might be ओके, looking तर back. इथनं आपण बॅक आणि Digital well-being and parental controls. या ठिकाणी आपण बघू शकतो की Digital Navig Beta. More option. Your digital well-being tools. Phone used for 4 hours today. ओके, तर आज 4 तास फोन वापरला Go आपण. to dashboard. ओके, तर डॅशबोर्डवर जाऊ शकतो आपण, सगळ्या डिटेल्स बघू शकतो. 4. Unlocks. ओके, काय 4 अनलॉक्स आहेत. 112. Notifications. 112 नोटिफिकेशन आपल्याला आतापर्यंत आले. Ways to disconnect. ओके, तर हे Dashboard. इथे विशेष काय नाही. बेड टाईम मोड आहे, Focus mode. फोकस मोड, Reduce interrupt. Manage notification. Okay. Do not disturb. डू नॉट डिस्टर्ब. Heads up. On. ओके Off. Show. Family. Off. Show icon in the app list. ओके, Parental control. हे Set up for फॅमिलीसाठी आहे. हे खूप भारी सेटअप पेरेंटल कंट्रोल, याच्यावर देखील मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. back. डेफिनेटली आपण बॅक येऊयात ना. Settings. ओके, Additional settings. ॲडिशनल सेटिंगमध्ये काही फीचर्स About बाकी आहे. device. बाकी खाली इकडे अबाउट डिव्हाइसमध्ये जाऊन तुम्ही सगळ्या डिव्हाइसच्या इन्फो शेअर वगैरे करू शकता. Users and accounts. युजर्स अकाउंट्स आहेत त्या ठिकाणी, Google. गुगल आणि Help and हेल्प अँड settings. फीडबॅक. ओके, सो आपण ॲडिशनल सेटिंगमध्ये काय Additional फीचर्स आले ते फक्त Addition. बघूया. System navigation. Addition. System navigation. Buttons. तर सिस्टम नॅव्हिगेशन कशा पद्धतीने बटन्सवर राहिले पाहिजेत की कसं राहिलं पाहिजे, तुम्ही बटन उलटे पालटे देखील करू शकता. जसं की फर्स्ट लेफ्ट साईडला आपल्या Overview. ओरिओ आहे तर तुम्ही लेफ्ट साईडला बॅग देखील ठेवू शकता. ओके, आणि राईट साईडला उलटं पालटं करू शकता या ठिकाणी System. Buttons. बटन्स. ओके, Selected. Gestures. जेस्चर्स देखील Not select. आहे. Button layout. आणि Switch the order of virtual keys. Recent tasks. Home. Back. ओके, Switch the order of virtual keys. Back. Home. Recent. Button control. Wake Google Assistant with home button. Hold down the home button to wake Google Assistant. On. म्हणजे याचा मिनिंग समजला तुम्हाला. ते उलटे पालटे तुम्ही करू शकता. जेस्चर्स देखील आहेत आपल्या वेळी, ते तुम्ही बघून घ्या. ओके, Additional settings. Language and region. इथे लँग्वेज अँड रिजन आहे, तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता आणि रिजन इंडिया वगैरे तुम्ही सिलेक्ट करू App शकता. languages. ॲप लँग्वेजेस सिलेक्ट करू शकता. Keyboard and input method. इथून तुम्ही कीबोर्ड आणि इनपुट मेथड सिलेक्ट करू शकता. Date and time. डेट अँड टाइम सिलेक्ट करू शकता. Accessibility. इथे सगळी ॲक्सेसिबिलिटीचं मी तुम्हाला सांगितलं आहे. Assistive all. हे आपल्यासाठी खरं नाही आहे, त्यामुळे याच्यात काय जास्त बघण्यासारखं नाही आहे. Gestures and motions. इथे जेस्टर्स अँड मोशन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे Gestures and जेस्चर्स आहेत. Swipe down with 3 fingers to take screenshot. Take a screenshot. Screen off gestures. When the screen is off, use specified gestures on the screen for quick access. ओके, तर हे सगळे Gestures. स्क्रीन ऑफ जेस्चर्स आहेत. Swipe down with 3 Swipe fingers. down, Touch and hold with touch, 3 hold fingers the to take screenshot. screenshot. Take a partial. Turn on/off torch with volume button. When the Oh. screen is off, press and hold the volume down button to turn the torch on or off. This function is not available during media playback. Off. जबरदस्त. तर ह्याला तुम्ही सिम्पली ऑन ऑफ करू शकता. जर तुम्हाला वाटलं तर ते हे होणार, ऑन ऑफ, टॉर्च ऑन ऑफ होणार. Air gestures. एअर जेस्चर्स Control आहेत, motions. खूप भारी भारी Raise to आहेत. wake. रेस टू Off. वेक, Lift the ear to answer लिफ्ट calls. टू इयर टू Off. आन्सर. इथं म्हणजे इयरला कॉल हे केल्यानंतर ऑटोमॅटिकली कॉल आन्सर होणार. याला तुम्ही ऑन करू शकता. Allow gestures and allow. ओके, याला अलाव करून द्यायचं. Allow gestures and motions. Don't allow. ओके, परमिशन देऊन टाकायचं. Gestures and motions. Auto switch to receiver. Auto Automatically switch switch to the receiver when you lift your phone to your ear. Off. हे म्हणजे बघा ऑटोमॅटिकली स्पीकर ऑन ऑफ झालं पाहिजे की नाही, याला तुम्ही देखील सिम्पली ऑन ऑफ करू शकता. ओके, Flip to mute incoming calls. फ्लिप टू Off. म्यूट इनकमिंग कॉल, हे तुम्ही फ्लिप केल्यावर म्यूट होणार. Navigate up. ओके, हे थोडक्यात आहे. Additional settings. One-handed mode. इथे 100 मोड आहे. Power button. पॉवर बटन, पॉवर बटन तुम्हाला Screen पॉवर power बटनवरती button. काय ठेवायचं इथं ऑप्शन Press तुम्हाला. and power button. Press and hold the power button. Power menu. ओके, तरी तुम्ही तुम्हाला सांगितलं Back. इथे असिस्टंट settings. दोन ऑप्शन असतात. Screenshot. स्क्रीनशॉट आहे, Screen recording. स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. स्क्रीन रेकॉर्डिंगचे वेगवेगळे सेटिंग्स आहेत, त्या तुम्ही बघू शकता. Retouch appearance and video calls. अपीरियन्स याच्यामध्ये ते पण Event. व्हिडिओ कॉल्स Retouch आहे. appearance. Apps. इफेक्ट्स आहेत Those वेगवेगळे. install from App Market. ओके, तर Back. ठीक आहे, याच्यात काही Additional settings. वेगळं काही नाही. बघूया आपण, जर असेल तर काही नंतर. Schedule power on/off. स्केड्यूल पॉवर ऑन ऑफ, तुम्हाला वाटतंय माझा फोन 5 वाजता ऑटोमॅटिक उघडला पाहिजे, 10 वाजता बंद झाला पाहिजे, तर इथं तुम्ही ते स्केड्यूल करू शकता. OTG connection. OTG Get कनेक्शनला better compatibility with तुम्ही- peripheral devices including earphones and USB drives.
Off. जर तुम्ही OTG कनेक्ट केलं असेल तर या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. USB कनेक्ट केलं असेल तर सिम्पली आधी या ऑप्शनला ऑन करा आणि त्यानंतर USB कनेक्ट करा. System services. इथे सिस्टम सर्व्हिसेसमध्ये पण जास्त काही नाही आहे. Backup and reset. इथे बॅकअप अँड रिसेट आहे. ओके, सो अशा पद्धतीची ही आपली सगळे सेटिंग्स जी आहे कस्टमायझेशनची ती कंप्लीट झालेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सगळ्या सेटिंग्सचा. बाकी कुठल्याही प्रकारचे काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑनवर सेट करून नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडीचे टॉपिक नक्की लिहा, ज्यामुळे आम्ही त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येऊ. आणि हा DS ब्लाइंड टेक्निकलसोबत जोडून राहण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करू शकता, ज्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम अँड व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनलसुद्धा अवेलेबल आहे. सगळ्या प्रकारच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सो बघत राहा DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन सोबत आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून.